नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. दरवाजे तोडून घरात शिरलेल्या 4 दरोडेखोरांनी दाम्पत्याला मारहाण करत आणि धारदार शस्त्रांचा धाक दाखवत सुमारे 4 लाखांचे दागिने घेऊन पोबारा केला. दरोडा घालून पळून जाताना दरोडेखोरांनी दाम्पत्याचे मोबाईल काढून घेतले, तसेच घराच्या दरवाजा बाहेरून बंद केला. सकाळी बाहेरील वाटसरू लोकांनी बाहेरून कडी उघडल्यानंतर सदरची घटना शनिवारी दिनांक 14 जून 2025 रोजी सकाळच्या वेळी उघडकीस आली. सुरेश चिमाजी टोपे, वय वर्ष 55, सध्या राहणार निगडी, मूळ राहणार गारगोट शिवार, वाकीबुद्रुक तालुका खेड, यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून 4 दरोडेखोरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शुक्रवारी दिनांक 13 जून रोजी रात्री 2 वाजण्याच्या सुमारास वाकीबुद्रुक गावाच्या हद्दीत शेतामधील टोपे यांच्या घराचे सेफ्टी डोअर आणि लोखंडी दरवाजाचे लॉक तोडून घरामध्ये शिरलेल्या चौघांनी दाम्पत्याला ठार मारण्याची धमकी देत मारहाण केली आणि धारदार शस्त्राचा धाक दाखवून घरातील तब्बल 3,85,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला. पळून जाताना चोरट्यांनी या दाम्पत्याचे मोबाईल फोन काढून घेतले व त्यांच्या बेडरूमला बाहेरून कडी लावून निघून गेले. या प्रकरणी सुरेश टोपे यांनी चाकण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अंदाजे 35 ते 40 वयोगटातील 4 अज्ञात दरोडेखोरांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमध्ये 1.5 तोळे वजनाची सोन्याची चैन, 5 तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगड्या, 2 तोळे वजनाचे मणी मंगळसूत्र, अर्धा तोळा वजनाचे कर्णफुले, अर्धा तोळा वजनाची हाताच्या बोटातील अंगठी असं 3,85,000 रुपयाचा ऐवज घेऊन दरोडेखोरांनी पोबारा केला. दरम्यान कोंडलेल्या दाम्पत्याने शनिवारी सकाळी घराच्या बेडरूममधून रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना आवाज दिला. त्यानंतर बेडरूमचा दरवाजा उघडण्यात आला. या दाम्पत्याने परिसरात पाहणी केली असता घराच्या पाठीमागील बाजूस काही अंतरावर सकाळी त्यांचे मोबाईल फोन चोरट्यांनी परिसरात फेकलेले निदर्शनास आले. सर्व दरोडेखोर मराठीमधून एकमेकांशी संवाद साधत होते. या दरोडेखोरांना आवाज आणि शरीराच्या ठेवणीवरून ओळखता येईल असे या दाम्पत्याने पोलिसांना सांगितले आहे. घटनास्थळी चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी भेट दिली असून याबाबतचा अधिक तपास चाकण पोलीस करत आहेत. खेड तालुक्यातील कडूस येथील भैरवनाथ मंदिराच्या समोरून जाणाऱ्या कडूस कोहिंडे बुद्रुक रस्त्यावर धोकादायक वळणावर मोरी पूल आहे. दोन्ही बाजूला भले मोठे खड्डे आहेत. या खड्ड्याचा अंदाज न आल्याने कार खड्ड्यात जाऊन अपघातग्रस्त झाल्याची घटना शनिवारी घडली. कारची 4ही चाके वर झाल्यानं चालकाला आणि शेजारी असणाऱ्या व्यक्तीला गाडीच्या काचा फोडून बाहेर काढण्यात आले. सुदैवानं कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही, मात्र मोटार कारचे मोठे नुकसान झाले आहे. याच खड्ड्याच्या बाजूला महावितरणचा ट्रान्सफॉर्मर असून मोठा अनर्थ टळला आहे. येथील मोरी पुलाच्या दोन्ही बाजूला असणारे धोकादायक खड्डे बुजवून या मोरी पुलाला संरक्षक कठडे बांधण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. भरधाव रिक्षाच्या धडकेने पादचारी गंभीर जखमी झाला. ही घटना सायंकाळी 6च्या सुमारास गायकवाड वस्ती कुरोळी येथे नाशिक पुणे महामार्गावर घडली. संतोष सुखदेव भोर, वय वर्ष 35, राहणार मोई निघोचे रस्ता निघोचे, यांनी या प्रकरणी महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणी अज्ञात रिक्षा चालकाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. फिर्यादी हे रस्त्याने पायी जात असताना रिक्षाने त्यांना चोराची धडक दिली. या अपघातात फिर्यादी यांना गंभीर दुखापत झाली. भरधाव कारच्या धडकेने दुचाकीस्वार जखमी झाला. अपघातानंतर कार चालक पळून गेला. आळंदी ते चरोली रस्त्यावर आळंदी येथे 5 जून रोजी दुपारी 4च्या सुमारास हा अपघात झाला. विजय ज्ञानेश्वर कंद्रुप, वय वर्ष 36, राहणार चरोली, यांनी या प्रकरणी शुक्रवारी दिनांक 13 जून रोजी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अंकुश प्रकाश खाडे, राहणार चरोली तालुका खेड, याच्या विरोधात आळंदी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ठिकठिकाणी गेले 2 ते 3 दिवस मुसळधार पाऊस होत आहे. मावळ व धरण क्षेत्र परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने इंद्रायणी नदीच्या पाण्याच्या पातळीत शुक्रवारी सायंकाळनंतर वाढ झालेली दिसून आली. नदीपात्रामधील भक्त पुंडलिक मंदिराजवळ नंदीपर्यंत पाणी आले आहे. तसेच भागीरथी त्रिवेणी कुंड पाण्याखाली आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी दर्शनासाठी भाविकांची गर्दी सध्या आळंदीमध्ये वाढत आहे. रात्री झालेल्या पावसाने चाकणसह लगतच्या सर्वच भागात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे चित्र पाहावयास मिळाले. निघोजे तालुका खेड भागात देखील रस्त्यांवर नद्या अवतरल्याचे चित्र अंतर्गत रस्त्यांवर पाहायला मिळाले. याबाबतचे व्हिडिओ पुणे लाईव्हच्या दर्शकांनी पाठवले आहेत. आठ दाखव.
चले जाऊ दे तिकडून इकडून येऊ द्या इकडून तिकडून चले तुझी चालू आळंदी शहरात पावसामुळे ठिकठिकाणी खड्डे पडले असून त्यात अपघातांची शक्यता निर्माण झाली आहे. इंद्रायणी नदीवरील चऱ्होलीच्या पुलावर देखील ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्या पुलावरील मोठे खड्डे चुकवण्याची कसरत दुचाकीधारकांना करावी लागत आहे. तसेच चारचाकी वाहने मोठा खड्डा चुकवताना अपघातांना निमंत्रण देत आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा अवघ्या 5 दिवसांवर येऊन ठेपला आहे. आळंदी परिसरात भाविकांची मोठी गर्दी असते, त्यामुळे खड्डे बुजवण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. लॉरेन्स बिश्नोई समर्थक लिहिलेली कार पुण्यामध्ये फिरली. याबाबतचा व्हिडिओ सध्या पुणे जिल्ह्यात व्हायरल होत असल्यानं पोलीस प्रशासनावर प्रश्नांचा भडीमार होत आहे. देशातील अत्यंत कुख्यात आणि दहशत निर्माण करणाऱ्या लॉरेन्स बिश्नोई टोळीचे नुसते नाव ऐकले तरी लोकांच्या अंगावर काटा येतो. अशा गुन्हेगारी जगतातील डॉनचा प्रचार करणारी एक कार पुण्यात मोकाट फिरताना आढळून आली असून तिच्यावर स्पष्टपणे लॉरेन्स बिश्नोई समर्थक असे मराठीत लिहिलेले होते. पुणे नाशिक महामार्ग व तळेगाव चाकण शिक्रापूर रस्त्यावर शनिवारी दिवसभर प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. अचानक वाढलेल्या वाहतूक कोंडीने वाहतूक नियमन करणारे पोलीस देखील हैराण झाले होते. त्यामुळे वाहन चालकांना अकारण दमबाजी आणि काही कामगार वाटसरूंना पाठीत जोरजोरात धपाटे मारून वाहतूक पोलिसांनी आपल्या रागाला पाठ करून दिले. सदरचे प्रकार चाकणमधील आंबेठाण चौक भागात शनिवारी दिनांक 14 जून रोजी दुपारी 12च्या सुमारास घडल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले. सर्वसामान्यांना अशा प्रकारे वागणूक दिली जात असताना याच रस्त्यांवरील प्रवासी वाहतुकीच्या वाहनांकडे मात्र आर्थिक लागेबांधे जोपासण्यासाठी सोयीस्करपणे दुर्लक्ष केले गेल्याचे चित्र पाहायला मिळत होते. पोलिसांच्या अशा अरेरावीला विरोध केल्यास सरकारी कामात अडथळा असे गुन्हे दाखल होण्यापेक्षा निमूटपणे हे सहन करण्यात अनेक जण धन्यता मानत आहेत. काळुसव तालुक्याच्या पूर्व भागामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे विहिरी आणि शेतामध्ये पाणी साचले आहे. नुकतेच पेरणी केलेले सोयाबीन क्षेत्रामध्ये देखील पाऊस पाणी साचल्याने या भागातील सोयाबीन बियाणेच पूर्णपणे कुजून जाणार आहेत. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट पुन्हा शेतकऱ्यांवर ओढवले असल्याचे स्थानिक शेतकऱ्यांनी कळवले आहे. चाकण एमआयडीसी परिसरातील रस्त्यांची चाळण झाली. एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे कामगार, प्रवासी, उद्योजक हैराण झाले आहेत. एमआयडीसीमधील अंतर्गत रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साचून अपघात होत असल्याचे कामगार सांगत आहेत. ऐन पावसाळ्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने पाईड ते पाळू दरम्यान उखडलेल्या रस्त्याच्या साईड पट्ट्यावर मुरुमाऐवजी बाजूला पडलेल्या मातीचा वापर करण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय. स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्ते दत्ता होले यांनी सदरचे बोगस काम थांबवण्याची मागणी केली आहे. तुम्ही मुरुम कसा टाकीता, काय करता ते खडी टाकून घ्या, पहिली 3 फुटामध्ये खडी टाकून घ्या, मग मुरुम टाका, रोलिंग करा. अजिबात नाही हे काम चालायचं. आळंदी शहरात रस्त्याच्या खांबावर लावलेले फ्लेक्स आणि बॅनर ही एक मोठी समस्या गंभीर होत आहे. अनेक ठिकाणी बेकायदेशीररित्या फ्लेक्स लावून शहराचे विद्रुपीकरण होत आहे. नागरिकांच्या सुरक्षेलाही धोका निर्माण होतोय. फ्लेक्स खांबांना बांधल्यामुळे ते वादळ व पावसामुळे खाली पडू शकतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. खेड तालुका कृषी अधिकारी नंदकुमार वाणी यांची बदली रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात झाली असून खेड तालुका प्रभारी कृषी अधिकारी म्हणून प्रमोद दिलीप बनकर यांनी तात्पुरता पदभार स्वीकारलाय. महात्मा गांधी विद्यालयास 3 लाखाचे पारितोषिक. खेड तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक 2 स्पर्धेत जिल्हा स्तरावर तृतीय क्रमांक पटकावला असून 3 लाख रुपयांचे पारितोषिक प्राप्त केले आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, शिक्षण मंत्री दादा भुसे, खेड तालुक्याचे आमदार बाबाजी काळे, पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. भाजपच्या राजगुरुनगर मंडळाच्या वतीने आयोजित संकल्प सभेस भाजपा पुणे जिल्हा उत्तरचे सरचिटणीस डॉक्टर ताराचंद कराळे, माजी नगराध्यक्ष व राजगुरुनगर मंडल अध्यक्ष शिवाजी मांदळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. खेड तालुक्यातील आदिवासी बांधवांसाठी धरती आबा जन भागीदारी अभियान रविवार दिनांक 15 जून रोजी डेहने येथे आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात आदिवासी बांधवांना शासकीय योजनासह आदिवासी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजना, कुटीर उद्योगाबाबत मार्गदर्शन आदिवासी प्रकल्पाचे अधिकारी करणार आहेत. तालुक्यातील 17 आदिवासी गावातील आदिवासी बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
खेड तालुक्यातील धानोरे गावात कंपनीतून निघणारे विषारी पाणी पिल्याने 32 शेळ्या व मेंढ्या ठार झाल्या होत्या. त्यामुळे मेंढपाळ बांधवांचे लाखो रुपयाचे मोठे नुकसान झाले. धानोरे गावच्या दानशूर व्यक्तींच्या लोकसहभागातून जमा झालेले 35,613 रुपये लोकवर्गणी संतोष ठोंबरे या धनगर बांधवाच्या स्वाधीन करण्यात आली आहे. कुरुळ येथील स्वर्गीय प्रीतम बाळासाहेब बागडे यांचा स्मृतिदिनानिमित्त ओम शांती अनाथ बालगृह आश्रमात अन्नदान व फळे वाटप करण्यात आली आहे. यावेळी कुरुळीचे माजी ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील कांबळे, भैरवनाथ कुस्ती केंद्राचे संचालक गणेश कांबळे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. श्री शिवाजी विद्यामंदिर चाकण येथील 1974 या वर्षातील जुनी 11वीच्या माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींचा वर्ग 51 वर्षानंतर पुन्हा भरला. माजी विद्यार्थी विजय शहा, बाळासाहेब नाणेकर, निवृत्त पोलीस अधिकारी डीजी टोपे, माणिक वाळके, अशोक जोशी, संजय बदामीकर, बबनराव मुंगसे आदी अनेक माजी विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. मराठ्यांचं छावण्या पडल्या घेता येत नाही ती आपण घेतली पाहिजे ना. आता माहेरी यायचं म्हटलं की मी 4-5 दिवसापासून सगळ्यांना तयारी करून ह्याला काय पाहिजे, त्याला काय पाहिजे, तिला काय पाहिजे सगळं आणून ठेवते. मला डेकन एकदा पकडायची पावणे 7ची, मला डेकन पकडायची पावणे 7ची असं म्हणून मी माझी सगळी तयारी करून ठेवली. म्हणून म्हटलं चल आपलं ही मायभूमी आहे, जन्मभूमी आहे, ज्ञानभूमी आहे, तिथे आपल्याला जायला केव्हाही आनंदच होणार. शिवाय आपल्या माहेरचे सगळे आपल्याला भेटणार. अहो माहेरची मुंबई इथून जर गाडी दिसली तरी मी हात करते, कोण नाही त्याच्यामध्ये, कोणीच नाही, तरी पण मनाला एवढा आनंद होतो. मग हे इतर स्वतःच्या माहेर याला आनंद वाटणारच आहे ना. त्यासाठी विजूनी प्रत्येक वर्षी जरी ठेवला हा मेळावा तरी आम्ही येत जाऊ. जोपर्यंत आमचे पाय उभे तोपर्यंत आम्ही नक्की येऊ असं मला वाटतं. आणि चाकणमध्ये यायचं म्हटलं की ही चाकण आपली पुण्यनगरी आहे. चाकणमध्ये चक्रेश्वर मंदिर आहे, चाकणच्या अवतीभोवती आळंदी आहे, देऊ आहे, भंडारा डोंगर आहे. तिथे इतके अनेक भाविक येतात आणि दर्शनाचा लाभ घेतात. आणि त्यानंतर आपण मग आपल्या माहेरच्या ह्याच्यामध्ये आपण का थांबायचं, आपण आवर्जून गेलं पाहिजे तिथे अशा ठिकाणी. त्यानिमित्ताने तरी आपलं देवाचं दर्शन घडेल असं मला वाटतं. बरोबर ना, असं आहे. म्हणून आणि खूप वेळेस आता मला शुक्लाबाईंनी दिसत नाहीये, माझी मैत्रीण मंगल दिसत नाहीये, त्या का नाही आल्या असं माझ्या मनात मगाचपासून प्रश्न येतो. आता खूप दिवस एखादी जर व्यक्ती ग्रुपवर नसेल समजा व्हॉट्सअपवरती, तर कोणीतरी मैत्रिणींनी म्हणा कोणीतरी विचारावं की काय ग बाई तुला काय झाले, काय नाही आलीस तू, काय होतंय का, तिला म्हणजे त्या व्यक्तीला खूप आनंद वाटतो ना. त्या तरी त्याची चौकशी तरी करायला हवी ना. बरं ग्रुपमध्ये कधी कोणाला कोण काय बोललं त्याचा ऐकलं. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 14 जून रोजी तरकारी मालाची आवक आणि भाव काय होते जाणून घेऊयात. खेड कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट यार्ड या ठिकाणी पालेभाज्या असेल, फळभाज्या असेल यांची आवक एक कमी प्रमाणात झालेली आहे. परंतु पावसामुळे बाजारामध्ये गिऱ्हाईक हे अतिशय कमी आहे. त्यामुळे भाव जसे थोडे स्थिरच आहेत. आज रोजी कोबी असेल, कोबीचा भाव थोडा वाढलेला आहे. कोबी 4 आणि 5 रुपये असणारी कोबी आज 15 ते 20 रुपये किलो आहे. फुलावरचे भाव थोडा जास्त होते, आज ते डाऊन झालेले आहे एकदम. फुलावर आज 8 ते 10 रुपये झालेले आहे. त्याचप्रमाणे वांगी असेल, वांगी 25 ते 30 रुपये किलो आहे. टोमॅटोचे भाव थोडे वाढलेले आहेत. टोमॅटोचे भाव 30 रुपये ते 32 रुपये किलो झालेले आहे. कारले 40 ते 55 रुपये किलो आहे. गवार 70 ते 80 रुपये किलो आहे. दुधी भोपळा 20 ते 25 रुपये किलो आहे. डांगर भोपळा 10 ते 20 रुपये किलो आहे. शेवगा सुद्धा 50 ते 60 रुपये किलो आहे. मिरची सुद्धा 40 ते 45 रुपये किलो आहे. दोडका 60 ते 70 रुपये किलो आहे. शिमला मिरचीचे भाव थोडे कमी झालेले आहेत. शिमला मिरची 60 ते 70 रुपये किलो झालेले आहे. श्रावणी घेवडा 80 ते 90 रुपये किलो झालेला आहे. वालवर 80 ते 90 रुपये किलो आहे. चवळी 25 ते 30 रुपये किलो आहे. तोंडली सुद्धा 25 ते 30 रुपये किलो आहे. राजम्याचे भाव थोडे कमी झालेले आहेत. राजमा 70 ते 80 रुपये किलो झालेला आहे. पावटा आहे तेच भाव आहे, 100 ते 120 रुपये किलो आहे. भेंडीचे भाव थोडे कमी झालेले आहेत. भेंडी 30 ते 35 रुपये किलो आलेले आहे. गाजर 20 ते 25 रुपये किलो आहे. घोसावळी सुद्धा 30 रुपये किलो आहे. बीट सुद्धा 20 ते 25 रुपये किलो आहे. काकडी सुद्धा 20 ते 22 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे पापडी असेल, पापडी सुद्धा 70 ते 80 रुपये किलो आहे. वाटाणा 100 ते 110 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे पालेभाज्या असेल, पालेभाज्यामध्ये मेथी 30 ते 32 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे पालक असेल, पालक 10 ते 15 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे कोथिंबीर असेल, कोथिंबीर सुद्धा 15 ते 20 रुपयाला गड्डी आहे. अशी सर्वसाधारण बाजारामध्ये स्थिती आहे.
नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.